जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोली बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT infinity, PCT infinity, PCT infinity, PCT infinity. श्रोते हो, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, संवादिनी सुकृती खडकेकर, तबला मंथन गुरव, टाळ हरिओम पटाईत, खंजिरी समर्थ ओव्हळ, घुंगरू श्याम चौधरी, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई, विवेचन संस्कृत भाषेच्या प्राध्यापिका श्रीमती जयश्री जोशी, पद्य संपला अंधार आता, गीतकार कवी शंकर वैद्य, गायन दादासाहेब नाटेकर पंचकोशाधारित गुरुकुल चिखलीचे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. वन्ही तो चेतवावा या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचं पद्य आहे शंकर वैद्य यांनी लिहिलेलं संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला. प्रत्येक नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारं हे गीत आहे. हे गीत प्रेरणा देणारं तर आहेच, पण ही प्रार्थना सुद्धा आहे. ज्ञान आणि विज्ञान यांचं महत्त्व पटवून देणारं हे काव्य आहे. या जगाच्या व्यापारात काळाचे चढ उतार असतातच. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे चक्र जसं फिरत असतं तसंच कालचक्रही फिरत असतं. हे इतिहासाचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं. सुमारे 5000 वर्षांपूर्वी भारत सुवर्ण काळात होता. त्यानंतर धर्मग्लानी आली, पुन्हा धर्माचं पुनरुत्थान झालं, मग पुन्हा पारतंत्र्य, मग पुन्हा स्वातंत्र्य असा सगळा कालखंड आपल्याला दिसतो. साधारणपणे या कवितेत सुरुवातीला संपलेला अंधार हा 18व्या शतकातला असावा. 18वं शतक म्हणजे भारताच्या इतिहासातली काळरात्रच होती. 19व्या शतकापासून रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांच्या विरोधात समाज जागरूक होऊ लागला, सारासार विचार करू लागला. केवळ भारतच नव्हे तर 17वं आणि 18वं अशी जवळपास पूर्ण 2 शतकं संपूर्ण जगच अंधारलेलं होतं. ज्ञान विज्ञानाचा हात धरत प्रकाश येऊ घातला होता. म्हणून कवी म्हणतात सूर्य ज्ञानाचा उदेला, म्हणजे उगवला. हा सूर्य काही एकदम उगवलेला नाही. अज्ञान अंधश्रद्धारूपी धुक्यानं झाकून गेलेलं जग प्रकाशित करण्यासाठी अनेक ज्ञानवंतांनी, अनेक समाजसुधारकांनी स्वतः पराकोटीचे प्रयत्न केले. पारतंत्र्याची बेडी तोडण्यासाठी लोकमान्य टिळकांप्रमाणेच अनेक क्रांतिकारक पुढे सरसावले. सामाजिक मरगळ झटकून टाकण्यासाठी आगरकर, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारखे समाजसुधारक झटले. ज्ञानविज्ञानाचा नवा मार्ग विवेकानंदांनी शोधून दाखवला. विज्ञानाधिष्ठ सावरकरांनी तर प्राणांची बाजी लावली. शिक्षण क्षेत्रात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाईंनी क्रांतिकारी सुधारणा केली. समाजाकडून वाळीत टाकलेल्यांसाठी बाबा आणि साधनाताई आमटे यांनी आपल्या जीवनाची समिधाच जणू यज्ञकुंडात अर्पण केली. अशा थोर लोकांचा वारसा आपल्याला मिळालाय असं कवी म्हणतात. तोच वारसा घेऊन नव्या पिढीला हे पुढे काम करायचंय. आत्ताची परिस्थिती ही आव्हानात्मक आहे.
पुन्हा अंधकार येतो की काय असं वाटू लागलंय. आज समाजात नीतिमूल्य हरवत चालली आहेत. भ्रष्ट आचार वाढतोय. माणुसकी शोधावी लागते. व्यसनाधीनता वाढत चालली आहे. पर्यावरण रक्षणाचं मोठं आव्हान सगळ्यांपुढे आहे. ही वास्तवता स्वीकारून नव्या वाटा शोधायच्या आहेत. आणि म्हणून कवी म्हणतायत, सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळावी. सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळावी. सत्य जे जे ये पुढे ते साहण्याची वृत्ती यावी. मानवा संगे जपावे सृष्टीच्याही वैभवाला. संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला. हे सत्य, हे वास्तव स्वीकारून मार्ग काढायला नवी पिढी तयार आहे. आत्मविश्वासाने ती म्हणते, आम्हाला हे सारं विश्व संचारासाठी मिळालंय. चंद्र मंगळापर्यंत आमचे हात पोचलेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आम्ही एका जागी बसून या जगण्यातल्या सगळ्या क्षेत्रात संचार करू शकतो. AIची बुद्धिमत्ता आमच्या मदतीला सदैव तत्पर आहे. आणि त्यामुळे सिद्ध आम्हीही नवे आव्हान हे पेला वयाला. कारण सूर्य ज्ञानाचा उदेला. ज्ञानाचा सूर्य उगवलाय. नवी पिढी खरोखरच सजग आहे. जुना वारसाच कशाला. आत्ताच्या जगातल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, शुभांशु शुक्ला यांच्यासारखे आदर्श अंतराळ पादाक्रांत करण्यासाठी त्यांच्या पुढे आहेतच की. रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, जयंत नारळीकर, विजय भटकर या स्वत्वासाठी लढणाऱ्या क्रियाशील शास्त्रज्ञांचं अचाट कार्यक्षेत्र त्यांच्या पुढे आहे. केवळ विज्ञान क्षेत्रातच नाही तर क्रीडा क्षेत्र, उद्योग क्षेत्रातही त्यांना मार्गदर्शनासाठी रथी महारथी तयार आहेत. आणि म्हणूनच ही पिढी म्हणते, विश्वसंचारास आता आपल्याला लाभलेले. मानवाचे हात आता ते ग्रहांशी पोचलेले. सिद्ध आम्ही नवे आव्हान हे पेला वयाला. संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला.
वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा.